नमस्कार. आता आपण पाहत आहोत श्री साई सचरित अध्याय 53 आणि हा शेवटचा अध्याय असून सर्व अध्यायाचे सार याच्यामध्ये भरलेले आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला म्हणणे गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. श्री साई साक्षात ब्रह्ममूर्ती संत सम्राट चक्रवर्ती समर्थ सद्गुरु दिगंत कीर्ती बुद्धिस्फूर्ती प्रदायक. अनन्य भावे त्यासी शरण वंदू त्याचे पुण्यचरण. संस्कृती भयाचे करिहरण जन्म मरण चुकविते. गताध्यायी दिदले वचन प्रथम करुणी सिंहावलोकन नंतर अवतरणिका देऊन ग्रंथ पूर्ण करील. हेमाड पंथ ऐसे वदले परितैसे नाही घडले. अवतरणिका रूपसार काढले की ते राहिले विस्मृतीने. ज्याने आरंभावे ग्रंथलेखन त्यानेच करावे ते पूर्ण. शेखी अवतरणिका देऊन ऐसे नियमन सर्वत्र. परिनियमा अपवाद असे त्याचेच प्रत्यंतर येथे दिसे की न होय स्वेच्छावशे बली असे मनोगत बाबांचे. हेमाड औचित दिवंगत दुःखित अवघियाचे चित्त अवतरणिकेची न कळे मात न सुचत काही कोणाला. अण्णासाहेबांचे दप्तर घन सायासे करुणी तत्संशोधन त्याचे चिरंजीव श्री गजानन जरूरत इतके मज देती. अण्णासाहेब काटकसरी व्यर्थ न जाऊ देती चिटोरी. काम करती कलाकुसरी स्वभाव या परितयांचा. लिहिती अध्याय चिटोऱ्यावरी तीच देती मुद्रका करी. वावगा खर्च खुपे अंतरी तयाची सरी नये कवणा. निर्जीव बापुडी ती चिटोरी करुणा उपजे तयाच्या अंतरी. हे उद्धरतील कवणपरी संत केसरी सेवे विण. वाटे आले हे माड जीवा करती चिटोऱ्याचा मेळावा. तत्करवी करती सेवा असावा उदात्त हेतू हा. अंतिम अध्यायाची तीच परी लीला सेतो चिठोऱ्यावरी. मनन केले भोवती परी अवतरणिका तदंतरी मिळेना. गजानन रावादिका मात कथिली बाबासाहेबासहितीच निवेदली. त्या सर्वांची सल्ला पडली घडली पाहिजे अवतरणिका. बाबासाहेब मुदत घालती साई लिलेत प्रसिद्ध करती. मुदतीचे दिवस संपून जाती तरी अवतरणिका अवतरेना. हेमाड गोविंद सद्गुण खाणी तन्मुखी वेदांत भरी पाणी. ग्रंथ प्रगटे प्रसाद वाणी अद्भुत करणे गुरुकृपेची. सद्गुरु साई भक्त अनंत त्यात कवी रत्न हेमाड पंत. तत्सम असेल जो प्रज्ञावंत तोची महंत करणार ती. कुठूनची अवतरणिका अवतरेना खिन्नत्व आले माझी या मना. केली दत्तगुरूंची प्रार्थना भाकली करुणा तयांची. मी पामर बुद्धिमंद नसे विचार विद्यागंध. येईल कैसा मज ओवी प्रबंध कवी अंध कवित्व अंध मी मूळचा. परियासासे एक आधारू सानुकूल जय दत्तगुरु. मशका करवी उचलविती मेरू अधिकार थोरू तयांचा. पुनश्च प्रार्थी उमारमणा कृपा करजे साई नारायणा. करी मम मतीसी प्रेरणा अवतरणिका लेखना सत्वरी. शक्ती नसे कवित्व कराया माझे मती मंदे जाणे श्री गुरुराया. घालून गती त्याची या पाया प्रवर्ते घडावया अवतरणिका. शक्ती नसे कवित्व कराया माझे मती मांदे जाणे श्री गुरुराया. घालून नती त्याची या पाया
प्रवर्ते घडावया अवतरणिका. अवतरणिका ग्रंथखंड करणार साई वक्रतुंड. तयाचे वैभव अद्भुत प्रचंड, माझे तोंड निमित्त मात्र. प्रथमाध्यायी मंगलाचरण, विघ्नहर्ता विश्वाधिकारण. गौरी शंकर कंठमंडन, श्री गजवदनन मियेला. जी अभिनव वाग्विलासिनी, चातुर्य कला कामिनी. ती शारदा विश्वमोहिनी, इष्टार्थदायिनी न मियेली. कुलगुरु आप्तेष्ट गुरुजन, सगुण अवतार संत सज्जन. शरण्य सद्गुरु कैवल्य निधान, साई भगवान न मियेले. गोधूम पेशन कथा सांगेन, महामारी पूर्ण पशमन. कैसे केले विशद करून, साई सामर्थ्य वर्णिले. प्रस्तुत ग्रंथ प्रयोजन, हेमाडपंत नामकरण. गुरुवनावश्यकता विवाद खंडन, दर्शन हे माडा द्वितीय अध्यायी. ग्रंथलेखन अनुज्ञापन, कैसे आले साई मुखातून. रोहिल्याचे वृत्तकथन, केले संपूर्ण तृतीय अध्यायी. जगच्चालक कंठाभरण, साधू संतांचे अवतरण. भूमंडळी की कारण, केले विवरण विस्तारे. दत्तावतार अत्रिनंदन, साई साक्षात धरी चंदन. शिर्डी क्षेत्री प्रथमागमन, वर्णन समग्र चतुर्थी. शिर्डी क्षेत्री गुप्त होऊन, पुनश्च केले प्रकटन. सकला केले विस्मयापन्न, सदन पाटला समवेत. गंगागिराधी संत संमेलन, स्वशिरी वाहुनी दूरचे जीवन. कैसे निर्माण केले उद्यान, निरूपण समस्त पंचमी. रामनवमी उत्सव थोर, बाळाबोवा कीर्तनकार. मशिदी माई जीर्णोद्धार, कथन सविस्तर षष्ठ अध्यायी. बाबांचा समाधी खंडयोग, धोती पोती इत्यादी प्रयोग. बाबा हिंदू की यवन ढोंग, संतात रंग आघाद. बाबांचा पेराव वर्तन दवा, चिलिम जाती धुनी दिवा. त्यांचा आजार त्यांची सेवा, अगम्य देखावा अवघाची. भागोजी शिंद्याची महाव्याधी, खापर्डे सूतग्रंथी ज्वर औषधी. नाना पंढरी दर्शन बुद्धी, कथिती सुधी सप्तमी. नरजन्माचे अपूर्व महिमान, साई भैक्षवृत्ती वर्णन. बायजाबाईचे संत सेवन, भोजन बिंदान बाबांचे. बाबा तात्या म्हाळसापती, रात्री तिघे मशिदीत निसती. बाबांची आगळी रीती, दोघावरती समसमान. राते ग्रामीच कुशाल चंद, बाबा शांती ज्ञानकंद. परस्पराचा प्रेम संबंध, निरुपानंद अष्टमाध्यायी. तात्यासाहेब नुलकर, तात्या पाटील भक्तवर. एकांगल भौमग्रस्त थोर, प्रायचित्त घोर आज्ञाभंगाचे. पंचमहायज्ञ करवून, बाबा करत भिक्षान्न सेवन. भिक्षाधिकार संपन्न लक्षण, करती वर्णन चातुर्ये. बाबासाहेब तरखड श्रेष्ठ, कट्टे प्रार्थना समाजिष्ट. बनले साई भक्त कनिष्ठ, कथा उत्कृष्ट नवमाध्यायी. लांब अवघी 4 हात, तशीच रुंद वितभर. आडस टांगलेल्या फळीवर, शयन योगेश्वर बाबांचे. केव्हा शिर्डीत पद पडले, किती वर्षे वास्तव्य झाले. देहवसान कधी घडले, केले निरूपण हृदयंगम. अंतरी शांत निरीक्षी स्थिती, बाहेर दाबिती पिशाच्य वृत्ती. लोकसंग्रह नित्यचित्ती, आढळ वृत्ती सद्गुरुरायाची. वेदशास्त्र धर्मलक्षण, परमार्थ आणि व्यवहार शिक्षण. भक्ता भक्त चित्त परीक्षण, हातवटी विलक्षण सद्गुरूंची. बाबांचे आसन, बाबांचे ज्ञान, बाबांचे ध्यान, बाबांचे स्थान. त्याचे सामर्थ्य आणि महिमान, कथन संपूर्ण दशमाध्यायी. सच्चिदानंद स्वरूप स्थिती, दिगंत बाबांची प्रख्याती. डॉक्टर पंडितांची प्रेमभक्ती, सिद्धिक वृत्ती वर्णियेली. कैसे आभ्राकर्षण, कैसे आणली सत्ता विलक्षण. अन्नलापासून संरक्षण, सुरस विवरण एकादशी. काका धुमाळ निमोणकर, एक मामलेदार एक डॉक्टर. प्रसंग भिन्न भिन्न प्रकार, वर्णले मधुर वाणीने. नाशिक अग्नहोत्रीमुळे संशयी, संत घोलप रामानुयायी. त्यांची साई दर्शन नवलाई, द्वादशाध्यायी निरुपली. बाळा शिंपी हिमज्वर नाशन, केले कृष्ण श्वाना दद्योदन देऊन. बापूसाहेब महामारी शमन, केले चारुना करोड पिस्ते. आळंदी स्वामी कर्णरोगी,
आशीर्वचनेची केले निरोगी. जुलाब पीडा काका भोगी, नाशिली भुईमुग दाण्यानी. हरद्याचे भक्त दत्तोपंत, पोट शूळ व्याधिग्रस्त. आशीर्वादेची केले मुक्त, समस्त जना देखत. एक भीमाजी पाटलाला, कपक्षयाचा व्याधी जडला. उदी लावणी रोग दवडीला, वृत्तांत वर्णिला त्रयोदशी. नांदेडचे शेठ रतनजी पारसी, विख्यात व्यापारी खिन्न मानसी. पुत्र संतान देऊन त्यासी, हर्षाकाशी बैसविले. मौली साहेब गुप्त संत, नांदेड शहरी हमाली करत. साई संकेतवचे ज्ञान होत, कथा अद्भुत चतुर्दशी. नारदीय कीर्तन पद्धती, बाबा कथिती दासगणू प्रती. चोळकरांचे फेडून घेती, व्रत चहा सीता त्या पाजुनी. औरंगाबादेस पल्ली आली, मशिदीत पल्लीस भेटली. चुकचुकण्यावरून वार्ता कथिली, कथा निरुपली पंचदशी. संतती संपत्ती संपन्न, सायू यशोदुदुंबी परिसोन. एकग्रस्त शिर्डी लागून, आले ब्रह्मज्ञान प्राप्त्यर्थ. जो इच्छी ब्रह्मप्राप्ती, त्यासी होआवी संसार विरक्ती. सुटली पाहिजे धनासक्ती, प्रथमचित्ती तयाच्या. 5 रुपयाची उसनवारी, ज्ञानदेव वे बाबा क्षणभरी. नोटा असुनी वस्त्रांतरी, कवणे परी त्या ब्रह्म मिळे. साई बोध शैली सुंदरा, हेमाडपंतांची प्रसादगिरा. संयोग जैसा पयशर करा, कथा मनोहारा षोडशी. पूर्वकथेचे अनुसंधान, ब्रह्मज्ञान विस्तार कथन. धनलोभ त्याचे निस्संतान, वर्णन मधुर सप्तदशी. साठ्यांची गुरुचरित्र कथा, राधाबाईची उपदेश वार्ता. हेमाडाची अनुग्रहता, कथन कुशलता अष्टाध्यायी. अनुग्रह कथेचा विस्तार, साई श्री बोधानुसार. केला असे फार फार विचार 19 ईशावास्य भावार्थ बोधिनी. प्रारंभी बिली दासगणुनी, त्यात शंका उपजली मनी. पुसली त्यांनी बाबांना. बाबा म्हणती मोलकरीण, करील काकाची तन निवारण. सद्गुरु महिमा असाधारण, गोड निरूपण विशंती. एक प्रांताधिकारी सुलक्षण, दुसरे पाटणकर विचक्षण. तिसरे एक वकील विलक्षण, अनुग्रह तिघांचे एक विशंती. मशीद माई भवतारका, तीच द्वारावती द्वारका. बाबा कथिती सकल लोका, भावार्थ एकाही न कळे. मशीद माईचे गुण मानती, मिरीकर बुट्टीचे आहिदंश टाळीती. आमिर सक्कराचा वाताहरिती, वारिती अहिभय तयाचे. हेमाड वृश्चिक दंश संकट, इतरावरचे उरगारिष्ट. निवारित अपमृत्यू दुर्घट, प्रसंग प्रगट द्वाद विशंती. योगाभ्यास याचे शंका निरसन, माधवरावांचे अहिदंश निवारण. धुनी इंधन अजाहनन, वर्णन केले अतिरम्य. नेहमीप्रमाणे अध्यायाची सुरुवात गणपती, सरस्वती, सद्गुरू, कुलदैवता आणि सीतारामचंद्र तसंच साईनाथ यांना वंदून आता शेवटच्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे, जी हेमाडपंथ नेहमी करत असत. तर मागच्या अध्यायात हेमाडपंथांनी वचन दिलं होतं की मी आता अवतरणिका केलेली आहे, पण ती मागच्या अध्यायात पण त्यांनी टीप दिली की अवतरणिका काही मिळाली नाही. आणि ह्या अध्यायात पण त्यांनी सांगितलं की अवतरणिका काही आम्हाला मिळालेली नाही. आणि झालं कसं, बहुतेक सगळ्या ग्रंथांना ज्यांनी सुरुवात केलेली असते त्याने शेवट करायचा असतो. आणि शेवटच्या अध्यायात हे नेहमी संपूर्ण त्या ग्रंथाचं सार असतं की प्रत्येक अध्यायामध्ये काय काय सांगितलं. पण इथं मात्र वेगळं झालेलं आहे. तर त्याच काळामध्ये हेमाडपंथ पण त्यांचं पण महानिर्वाण झालेलं आहे. मग त्यामुळे हे अवतरणिका कोणालाच काही सुचत नव्हते. आता अण्णासाहेब म्हणजे हे ग्रंथकार स्वतः दाभोळकर म्हणजेच हेमाडपंथ. गोविंदराव रघुनाथ दाभोळकर गौड सारस्वत ब्राह्मण, आणि त्यांनीच हा पूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे. आणि बाबांनी त्यांना कधीतरी ते नाव दिलं होतं हेमाडपंथ. बाबांना प्रत्येकाला काहीतरी नाव द्यायची आवड होती, तर त्यांनी स्वतःला तेच नाव सगळीकडं घेतलेलं आहे. आता कोणाला काही समजना, बरं त्यांचं दप्तर भरपूर. मग त्यांचा मुलगा काय होता, जितकं असायचं तेवढं द्यायचा. तर चिठ्ठ्या अण्णासाहेब काटकसरे होते. अण्णासाहेबांनी बारक्या बारक्या चिठ्ठ्यावरती ते दप्तर सगळं लिहिलं होतं. आणि मग हे पण त्या चिठ्ठ्याच देत असत. त्यांना वावगा खर्च काही खपत नसे. आता ती एवढीशी बारकी चिटोरी म्हणे, हिच्यामुळं काय होणार आम्हाला अध्यायाचं अवतरण. आता ह्याचे कोण लेखक आहेत अजून ह्याचा काही संदर्भ आलेला नाही. शेवटी याने विचार केला की म्हणजे बाबांशिवाय काही होणार नाही अवतरणिका. मग याने बाबांना प्रार्थना केली की बाबा
आता हेमाडाच्या हातून पुरा ग्रंथ तर झाला नाही आहे, पण आता तुमची इच्छा असेल, तुम्ही जर मती द्याल तरच मी पुढचं पुरं करेल. आणि बाबासाहेब तरखडकर हे खजिनदार होते शिर्डी संस्थानचे. त्यांना पण सांगितलं की असं असं आपल्याला पूर्ण अध्याय पुढं आता हे कथा पूर्ण करायची आहे. आणि मग शंकराला प्रार्थना केली, त्यांची जिथं भक्ती होती तिथं प्रार्थना केली की हेमाड हे स्वतः मुळात कवी मनाचे होते आणि वरून त्यांच्यावरती बाबांचा आशीर्वाद होता. त्यामुळं त्यांनी तशा पद्धतीने अतिशय सुंदर रसाळ वाणीने हा ग्रंथ लिहिला आहे. पण मी काय कसा काय करणार, मी मूळचा काय, मला असल्या ओव्या बिव्या लिहिणं माहीत नाही. मी बुद्धीने मतिमंद आहे. ते मोठे होते, त्यांचा अधिकार मोठा होता. मग दत्तात्रयांना प्रार्थना केली सद्गुरूंना की तुमची कृपा माझ्यावरती ठेवा आणि माझ्या परीनं मी हा ग्रंथ पूर्ण करतो. मग प्रथम अध्यायाला काय आहे, मंगलाचरण आहे. मग सगळीकडे प्रथा आहे गणपती सरस्वती यांचं वंदन करायचं, त्यांच्याबद्दल थोडं विस्तारपूर्वक वर्णन करायचं आणि अध्यायाला सुरुवात करायची. मग पहिल्या अध्यायात तेच या लोकांनी केलं, शारदेला नमन केलं, त्याला नमन केलं, कुलगुरू आहे कोण आहे सर्व त्यांना नमन केलं, साईंना नमन केलं. आणि पहिल्याच अध्यायामधली कथा आहे गोधूम पेशणं, म्हणजे ते जात्यावरती दळण ते पीठ सगळ्या शिर्डीमध्ये टाकून शिर्डीच्या सीमेवरती आणि प्लेग काही तिथे आलेला नाही आहे, प्लेगचं निवारण केलं. मग दुसऱ्या अध्यायामध्ये ह्या लेखकांना म्हणजे पहिले जे गोविंद दाभोळकर जे आहेत त्यांना हेमाडपंत नामकरण साईंनी कसं दिलं, दर्शन कसं त्यांना झालं, त्यांच्यावर कसं कृपा झाली ती आहे. मग तिसऱ्या अध्यायामध्ये रोहिल्या तो एक येतो रोहिल्या मुसलमान, तो कसा राहतो तिथे त्याच्याबद्दलचं आहे. आणि बाबांना ग्रंथ लिहिण्याचं बाबांनी कसं काय त्यांना परवानगी दिली त्याबद्दलचा अध्याय आहे तिसऱ्या अध्यायामध्ये. चौथ्या अध्यायामध्ये साई स्वतः साक्षात कसे काय आले शिर्डीला त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. साक्षात वरीचंदन म्हणजे हरिचंदन म्हणजे साई स्वतः कल्पवृक्ष होते, तर ते चौथ्या अध्यायामध्ये शिर्डीला कसे आले चांगपाटला समवेत त्याच्याबद्दल वर्णन दिले. शिर्डी क्षेत्री आले, पुन्हा गुप्त झाले आणि पुन्हा बाबा आलेले आहेत. आणि तो गंगागीर नावाचा एक गोसावी होता, त्याचं प्रकरण त्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. रामनवमीचा उत्सव कसा मोठा सुरू केला, बाळाबुवा कीर्तनकार त्यांनी कीर्तन कसं केलं, मशिदी माईचा जीर्णोद्धार वगैरे कसा केला, हे सगळं 6व्या अध्यायात सांगितलं आहे. मग बाबांचा समाधी खंडयोग धोतीपोती म्हणजे बाबांना ते सगळं असं यांनी वर्णन दिलं की बाबा स्वतःची आतडी आतली काढून धुवून धावून वेगळी वाळत घालत असत किंवा स्वतःच्या शरीराचे अवयव बाजूला करून बाबा टाकत असत आणि पुन्हा ती जोडली जात असत. बाबांना ते ज्ञान होतं. मग बाबा हिंदू आहेत का मुसलमान आहेत, बाबांचं पेहराव काय, बाबांचा देखावा गम्म काय, बाबांची चिलीम धुनी छापी, त्यांचा आजार, त्यांची सेवा, ह्या सगळ्या गोष्टीचं त्याच्यामध्ये हे घेतलं आहे, एक प्रकारचा परामर्श केलेला आहे. मग भागोजी शिंदे म्हणजे महाव्याधी होती त्याला कुष्ठरोग होता. आणखीन खापर्ड्यांचा मुलगा, त्याला ग्रंथीज्वर, त्या मुलाची पण भक्ती होती, तो आला होता, त्याला ग्रंथीज्वर म्हणजे प्लेगचं झालं होतं. मग नानाला पंढरीला जाण्याची बुद्धी झाली. हे सगळं सप्तमाध्यायी सांगितलेलं आहे. कथिती सुधी सप्तमी म्हणजे उत्तम ज्यांची बुद्धी आहे अशा हेमाडपंतांनी त्याचं वर्णन केलं आहे. मग नरजन्माचा अपूर्व महिमान कसा आहे, मग नरजन्मामध्ये माणसाला कसं तरुण जाता येतं, बाकीच्या जन्मामध्ये काही तेवढी बुद्धी नसते ना भक्ती करण्याची. मग साई भैक्ष वृत्ती वर्णन बायजाबाईचे संत सेवन, मग ती भाकर आणि ते पाठवायची बायजाबाई कायम, आणि साई कशी कौतुकाने ती खायची तिची भाकरी, ते सांगितलेलं आहे. मग बाबा तात्या आणि माळसापती असे तिघं मशिदीमध्ये रात्रीचे झोपायचे, या बाजूला बाबा आणि त्या बाजूला तात्या, पण दोघांच्यासाठी बाबांची वृत्ती समसमान होती असं सांगितलं आहे. मग 8व्या अध्यायामध्ये खुशालचंद राहते गावामध्ये राहणारे आणि मग बाबांचा आणि त्यांचा न बघता पण शांती ज्ञान परस्पराचं प्रेम निरूपण कसं होतं ते आहे. नंतर तात्यासाहेब नुलकर, तात्या पाटील भक्तवर आणि एक आंग्ल माणूस होता ज्याचं म्हणजे तो पण बाबांकडे आला होता. प्रायचित्ताचं घोर त्याची आज्ञाभंग केलं होतं, त्याचं सगळं त्याच्याकडनं पंचमहा यज्ञ करून बाबांनी भिक्षान्न सेवन करत बाबा आणि भिक्षाधिकार संपन्न असं लक्षण त्याचं वर्णन केलं आहे.
त्यानंतर बाबासाहेब तरखड हे खजिनदार होते, मगाशी सांगितलेलं आहे. आणि कट्टे ते म्हणजे प्रार्थना समाजाचे कट्टर असे ते उपोद्गते होते. पण ते साईंचे निस्सिम भक्त कसे बनले ह्याची 9व्या अध्यायात कथा आहे. 10व्या अध्यायामध्ये बाबा ज्या फळीवर झोपायचे ते अवघी 4 हात लांब आणि वितभरच रुंद फळी, आड्याला टांगलेली, ते पण साध्या चिंध्यांनी. आणि त्या फळीवरती बाबावर कधी चढायचे आणि कधी झोपायचे आणि कधी उतरायचे कोणाला माहीतच पडायचं नाही, ते सांगितलेलं आहे. मग बाबा शिर्डीत कसे आले, किती वर्ष राहिले, बाबांचं देहावसान कधी झालं, या सगळ्या गोष्टींचं त्या अध्यायामध्ये निरूपण केलेलं आहे. बाबा आतून शांत निरीच्छ होते, पण कधी कधी बाहेरून मात्र असे राग दाखवायचे लोकांना पिशाच्य वृत्तीनं, आणि लोकांचा संग्रह मात्र करायचे. तर वेदशास्त्र, धर्माचं लक्षण, परमार्थ, व्यवहार ज्ञान शिक्षण, भक्ताच्या चित्त परीक्षण, या सगळे गोष्टी सद्गुरू त्यांना कशी हातोटी होती हे सांगितलेलं आहे. त्यानंतर बाबांचं आसन काय, बाबा बसायचे कसे, बाबा ध्यान कसे करायचे, या सगळ्याचे महिमान 10व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यानंतर बाबांची दिगंतन ख्याती पाहून डॉक्टर पंडितांची प्रेमभक्ती आणि सिद्दीक फाळके नावाचा मनुष्य त्याची वर्णिलेली आहे. तो डॉक्टर होता. तर मग कसे आभ्राकर्षण म्हणजे कसं ते एकदा वारा आला होता मोठ्याचा आणि त्या वादळापासून म्हणजे बाबांनी कसं काय आणलं म्हणजे हवेपासून संरक्षण केलेलं आहे, त्याचं विवरण 11व्या अध्यायात दिलं आहे. त्यानंतर काका म्हणजे काका महाजनी, धुमाळ म्हणजे नाशिकचे धुमाळ वकील, निमोणकर म्हणजे नानासाहेब निमोणकर, एक मामलेदार, एक डॉक्टर, प्रसंग वेगळे वेगळे मधुरवाणीने सांगितले आहेत. नाशिकचे एक अग्निहोत्री होते, त्यांचे गुरु वेगळे होते, संत घोलप होते, जे रामाचे अनुयायी होते. आणि मग त्यांना कसं साईंनी दर्शन घडवलं स्वतःमध्ये आपल्या गुरुचं, म्हणजे एकदा गुरु केला तर तो तुम्ही 10 वेळा इच्छा झाली की ती काही बाजारातली वस्तू नाही की बदली करायची. तर त्याच गुरूंचं दर्शन बाबांनी तिथं करवलेलं आहे, हे 12व्या अध्यायात सांगितलं आहे. मग बाळा शिंप्याला एकदा हिवताप भरला, मग त्याला काय केलं तर काळ्या कुत्र्याला दही घाल खायला, दही भात तुला बरं होईल म्हणून सांगितलं. बापूसाहेबाला महामारी झाली होती म्हणजे पटकीचा आजार, त्याला अक्रोड पिस्ते खायला घातले. आणखीन आळंदीवरून एक स्वामी आले होते, त्यांना कानाचं दुखणं होतं, मग बाबांनी आशीर्वाद देऊन त्यांना कसं निरोगी केलं. एकदा काका महाजनींना जुलाब लागले होते. आता एरवी जुलाबामध्ये शेंगदाणे खात नाही, पण बाबांनी भाजलेले मुठभर शेंगदाणे फोडून फोडून हातावर चोळून चोळून त्यांना खाऊ घातले आणि त्यांचं दुखणं कसं बरं केलं. हरद्याचे एक दत्तोपंत होते, त्यांना पोटाचा शूळ होता, पोट दुखायचं, केवळ आशीर्वादाने बाबांनी सगळ्यांच्या समोर मुक्त केलं. एका भीमाजी पाटलाला कफ आणि क्षय म्हणजे क्षय झाला होता. उदी लावून बाबांनी, त्याला वाटलं होतं आपण मरणारच आहे, पण तो आला बाबांच्या इथं आणि उदीनं त्याचा आजार बरा केला. हा सगळं 13व्या अध्यायात सांगितलं आहे. नांदेडचे शेठ एक पारशी होते रतनजी नावाचे, त्यांना पुत्रसंतान नव्हतं, त्यांना बाबांनी पुत्रसंतान दिलं. एक नांदेड शहरी मौली साहेब होते, ते हमाली करायचे आणि साईंनी मध्ये ते टेलिपथीने एकमेकाशी कसं कनेक्शन की ते म्हणजे मीच आहे, मी म्हणजे तेच आहे. कुठं तिथं त्यांना काय दिलं ते घरी येऊन गेले सकाळी आणि मग बाबांनी सांगितलं मला मिळालं, त्यांना काय पैसे दिले होते, ते बाबा म्हणले तू मला एवढे रुपये दिलेस. तर तिथं तो 14व्या अध्यायामध्ये आहे. 15व्या अध्यायामध्ये दासगणूंना नारदीय कीर्तन कसं असतं ते शिकवलं. आणखीन चोळकरांनी व्रत केलं होतं, तोपर्यंत ते चहा सीता म्हणजे चहा साखर घालून ते घेत नव्हते. त्यांनी केलं होतं, जोपर्यंत बाबांचं दर्शन होणार नाही तोपर्यंत मी हे करणार नाही. आणि ते पुष्कळ काळ वाढत गेला मध्ये, हे चोळकर ठाण्याचे. मग बाबांना चहामध्ये साखर घालून म्हणजे बाबांनी त्या माणसाचं ते व्रत फेडून टाकलं. मग त्यानंतर पंचदशी म्हणजे 15व्या अध्यायामध्ये औरंगाबादवरनं एक पाल आली आणि मशिदीतल्या पालीत भेटली पालीला, आणि त्यांच्या चूक करण्यावरून साईंनी सांगितलं होतं की ती आनंदात असती, म्हणते माझी बहीण मला भेटायला येणार आहे. लोकांना वाटलं बाबा काहीतरी बोलतात, पण खरोखर त्या आणलेल्या सामानातून एक पाल उतरली आणि त्या दुसऱ्या पालीला भेटली आणि दोघी एकमेकीभोवती घिरट्या घालू लागल्या. मग 16व्या अध्यायामध्ये काय आहे, एक गृहस्थ आले शिर्डीला आणि बाबांना प्राप्ती मागायला लागले, ब्रह्म दाखवा म्हणायला लागले. तर ब्रह्म मिळण्यासाठी आधी तुम्हाला धनाचा लोभ सुटला पाहिजे, संसारातनं विरक्ती आली पाहिजे.
ती मात्र नव्हती. मग बाबांनी ते 5 रुपयाची उसनवारी मुद्दाम एका पोराला इकडे तिकडे पाठवलं. इकडे जा 5 रुपये आण, त्या बाळा शिंप्याला मागून आण. तो घरात नाही, मग दुसऱ्याकडं जा. तो नाही, मग तिसऱ्याकडं जा. आणि शेवटी बाबांनी त्याला सांगितलं की तुझ्या खिशामध्ये आत्ता 250 रुपये आहेत. तर ब्रह्म काय असं स्वस्त आहे का रे, सोपं आहे का रे? तुला 5 रुपये सुटनात आणि तू मला ब्रह्म मागायला आलास, ते तुला कुठून द्यायचं? मग 17व्या अध्यायामध्ये त्याच कथेचं पुढं ते अनुसंधान आहे मागच्या ब्रह्म पाहिजे म्हणून केलेल्या. आणि विस्ताराने ब्रह्मज्ञान, तत्त्वज्ञान आणि धनलोभ कसा ठेवू नये, धनलोभ केला तर त्याचं कसं निस्संतान होतं, हे सगळं सांगितलं आहे. नंतर मग 18व्या अध्यायामध्ये साठ्यांना गुरुचरित्र वाचायला सांगितलं. ते राधाबाई नावाची एक बाई आली होती, तिला उपदेश पाहिजे होता म्हणून ती हट्ट धरून बसली होती, जेवणारच नाही, उपोषण करणार. मग बाबांनी तिला कशी होळीची पोळी खाऊ घातली आणि हेमाडांना पण कसा अनुग्रह दिला, याच्याबद्दल 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. मग त्याच अनुग्रह कथा कशी केली बाबांनी, त्याचाच विस्तार आणि साईंनी कसा बोध केला, ते सगळे 19व्या अध्यायामध्ये तेच आहे. आणि 20व्या अध्यायामध्ये ईशावास्य भावार्थ बोधिनी नावाचे जे ग्रंथ आहेत हे, आणि दासगणून त्याचा प्रारंभ केला वाचायला. त्यांना एक मनामध्ये शंका आली आणि मग बाबांनी सांगितलं, अरे तुझी ही शंका काकांची मोलकरीण फेडल म्हणून सांगितलं. आता एक काका दीक्षित असायचे कुठं, मुंबईला, ती तुला त्याचं सांगेल. आणि प्रत्यक्षात ती काय शिकली सवरलेली मोलकरीण नाही, 8-10 वर्षाची ती मुलगी होती साधी गोड. पण तिनं ते एखादी लोकगीत म्हटलं, त्या पारंपरिक काय असेल ते काम करता करता, त्याच्यातून दासगणूंना आपल्या ह्याचं उत्तर मिळालेलं आहे. हे 20व्या अध्यायामध्ये आहे. मग एक प्रांत अधिकारी होते, दुसरे पाटणकर नावाचे ग्रस्त होते, तिसरे एक वकील होते. या तिघांना बाबांनी कसा अनुग्रह दिले हे 21व्या अध्यायात सांगितलं आहे. त्यानंतर मशीद माई आपली कशी आहे, तीच द्वारका आहे, तीच सगळ्यांना तारून नेईल. या मशिदीत आल्याला कुठली भीती नाही बाबा, असं बाबा जेव्हा बोलत होते तेव्हा ते मिरीकर आणखीन बुट्टी यांना जे साप चावणार होता, सापाच्या संकटाचं म्हणजे होणार होतं, तर बाबांनी ते आधीच एक प्रकारे असं हिंट दिली होती की असं असं होणार आहे. आणि मग त्या व्यक्तींना त्यातनं वाचवलेलं आहे. आमिर सक्कर नावाच्या ग्रस्ताचा वात, आणि त्याला पण ते सापाचं भय होतं, त्याचं पण ते आही भय काढून टाकलं. त्यानंतर हेमाडांना एकदा विंचू चावला होता, तेव्हा ते आणि इतर लोकांवरचं देखील सापाचा अरिष्ट बाबांनी, म्हणजे अनेक कथा बाबांच्या फक्त सापाच्या होत्या. एकदा माधवरावांना सर्पदोष झाला होता, त्या बाबांनी त्याला वर चढ नको, वर चढ नको, वर चढ नको, खाली थांब, खाली उतर, नीचे उतर. आपण ते सिनेमात पण पाहिलं आणि सिरियलमध्ये पण पाहिलं. तर मग ते त्यांना माधवराव बिचारे घाबरले, बाबा मला वर का चढू देत नाही. तर ते बाबांना नव्हतं, ते त्या सापाच्या विषाला होतं की तू आता चढायचं नाही. मग ते एक मरणासन्न बकरं आलेलं असतं. मग ते काका दीक्षितांना सांगितलं ह्याला मार. मग ते काय काका दीक्षित त्यांनी मारलं नाही, म्हणजे त्यांनी घेतलं मारायला, बाकी कुणी नाही म्हणले सगळे. आणि ब्राह्मण असून पण गुरुनी आज्ञा दिली ना मग मारायचं. मग पण ते प्रत्यक्षात मग ते जाऊ दे म्हणे, नको मारू. आणि मग ते आधीच मेलं, म्हणजे ते मरणासन्नच होतं, पण बाबांनी एक आपलं नाटक उभं केलेलं होतं. मग त्यानंतर बड्या बाबांचा बडे जाओ गुरु आज्ञानिष्ठ, त्या बड्या बाबांनी पण मारलं नाही. ते म्हणे, ते मुसलमान होता माणूस, पण तो म्हणला मी कशाला मारू, मी नाही मारणार. आणि काका दीक्षित मात्र मारायला तयार झाले. हे सगळं वर्णन 13व्या अध्यायातलं आहे की तो एक बाबा असतो, मुसलमान असतो. तो बाबांनी त्याला सगळे बडे बाबा म्हणून अगदी त्याचं लाड केले असतात. म्हणजे तो म्हणेल ती आज्ञा बाबा पाळायचे, त्यानं खाल्ल्याशिवाय बाबा खायचे नाही. पण मूळ स्वभाव अतृप्त, त्यानं काय आज्ञा पाळली नाही बाबांची. पण हे काका दीक्षित मात्र गेले, मारतो, तुम्ही सांगताय ना मार, मी मारतो. हे त्याचं वर्णन केलं आहे. त्यानंतर हेमाडपंतांना फुटाण्याचं निमित्त करून एक शिकवण दिली आहे की सद्गुरू स्मरण केल्याशिवाय कुठली गोष्ट खाऊ नये. काय हो म्हणे, एकटे एकटे खाता. आणि ते म्हणे अहो मी कधी खाल्लं, म्हणे फुटाणे खाता. असं करून काय तर त्यांना ते अनुभव दिला होता. त्यानंतर अण्णा बाबरे आणि मावशीबाई या दोघात एकदा साईंनी कलह लावला, अशी विनोद मस्करीची नवाई त्यांना होती, ती 14व्या अध्यायात सांगितलेली आहे. ती विनोद मस्करी अशी होती की ती बाबांचं कंबर दाबत होती आणि इतक्याच वरान दाबत होती, आणि त्यांचं तोंडापाशी एकमेकाच्या तोंड आलं आणि ते बाई लागले ओरडायला, माझ्या तू तोंडाजवळ का तोंड आणलं. शेवटी बाबा म्हणले अरे आई आहे, आईचं तोंड जवळ आलं तर काय बिघडलं. आणि असा तो तंटा त्यांचा सोडवलेला आहे. तो 14वा अध्याय आहे. भक्त दामोअण्णा कासार, अहमदनगरचे राहणार,
करू इच्छिते फार थोर व्यापार कापूस तांदुळाचा. उद्यमी होईल हानी सत्य आम्रसेवनी प्राप्त अपत्य. वदती साई ज्ञानादित्य निरूपण कृत्य पंचविशंती. भक्त एक नामे पंत अन्य संत अनुग्रहित. पटवून दिल त्याकून त्वरित पंत प्रमोदित झाले. हरिश्चंद्र पितळे भक्त तदीय तनय अपस्मारग्रस्त. कृपावलोकने समस्त रोग अस्त पावला. दिले पितळ्यास रुपये 3 म्हणती पूर्वी दिले 2. बाबावत्ती करी पूजन रुचिर कथन षडविशंती. भागवत पोथी हाती घेऊन आपण घ्यावी प्रसाद म्हणून. देती काका इच्छा धरून भगवान देतती माधवा. विष्णू सहस्त्रनामाची पोथी एक रामदासाची पोथ्यात होती. ती त्या नकळत बाबा घेती तीही देती माधवरावा. विष्णू सहस्त्रनामाची पोथी देऊन श्यामरावावर अनुग्रहण. कैसे करती साई दयागन कथा निरूपण सप्तविशंती. भक्त लखीमचंद मुंशी चिडीबाई बरानपूरवासी. मेघा ब्राह्मण पुण्यराशी पातले चरणासी बाबाच्या. स्वप्नी देऊन सर्वादृष्टांत देत त्याची प्रचित जागरात. सद्गुरु माऊलीची आगम्य मात प्रेमे कथित अष्टविशंती. मद्रदेशीचा भजनी मेळा शिर्डी क्षेत्री झाला गोळा. बघाया दाना उदारे सोहळा भोळा शंकर बाबांचा. रघुनाथराव तेंडुलकर तत्तनय परीक्षा प्रकार. त्यांची पेन्शन चिंता दूर केली मनोहर लीला बाबांची. भक्त डॉक्टर कॅप्टन हाटे साईचरणी प्रेम मोठे. दिले स्वप्नदर्शन पाटे कथानक गोमटे 29. सप्तशृंगी देवी उपासक कोणी काकाजी वैद्य नामक. देवी त्या देत दृष्टांत एक संत नायक साई पाहावे. श्यामरावाने त्याच देवीस केला होता एक नवस. श्यामानवस फेडावया वणीस जाई 30 वर्षांनी. राहत्याचे शेठ चंदू खुशाल पंजाबी ब्राह्मण रामलाल. स्वप्नी दोघा शिर्डी सचल हे साई बोल कथन त्रिशंती. विजयानंद यती मद्राशी जाये निगावया सरस मानसी. ठेवून घेतला निज पदापासी श्री ऋषिकेशी बाबांनी. भक्त शार्दूल मानकर साई पदांबुज मधुकर. हिस्रकूर व्याघ्रोद्वार कथन सुंदर एकत्रिशंती. आम्ही चौघे सज्जन संत देवशोधार्थ राणी हिंडत. मी होताच अभिमान गळित दर्शन देत मज गुरुराय. उपोषण करणार गोखलेबाई अशीच एक कथा साई. सांगत स्वमुखे त्याची नवाई हेमाड गाती द्वात्रिशंती. नारायण जानीचे मित्रास झाला एकाएकी वृश्चिक दंश. एका भक्ताचे कन्यकेस दिला त्रास ज्वराने. चांदोरकर सुतेस भारी प्रसूती वेदना करी घाबरी. ज्यानी स्वतः दुःखितांतरी तिळबरी सुचेना कोणाला. पुढे एक दामोअण्णा कासार नावाचे भक्त होते अहमदनगरचे. आणि त्यांना त्या दुसऱ्या मित्रांनी मुंबईच्या सांगितलेलं एक व्यापार आहे कापसाचा तांदूळाचा आपण करू आणि एवढे लाखाने कमवू. त्या काळात लाख म्हणजे भरपूर झाले. पण याने बाबांना विचारलं तर बाबांनी नको म्हणून सांगितलं. ते आधी मनात हे झाले की कशाला मी बाबांना विचारलं, मी माझा व्यापार केला असता. पण मग जेव्हा ते खड्ड्यात गेले दुसरे तेव्हा ह्यांना पटलं. आणि मग ते ग्रस्त पण आले की बाबा ह्यांनी दामोअण्णांना तारलं, मी पण मला पण असा कोणी गुरु असता तर मी पण खड्ड्यामध्ये पडलो नसतो. मग त्याच दामोअण्णांना ते एकदा राळे मामलेदार तिथून गोव्यावरनं आंबे पाठवले होते आणि त्या आंब्यातला आंबा दिला काढून आणि मग त्यांच्या धाकटीला दे म्हणे, तिला पुत्ररत्न होईल. आणि त्यानुसार तिला मुलगा झालेला आहे. हे सगळं चतुर्विशंती म्हणजे 24व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. मग त्याच्या पुढच्या याच्यामध्ये 25व्या अध्यायामध्ये सांगितलं की एक पंत नावाचे होते आणि त्यांनी मुळात अन्य संतान दुसऱ्या संताकडनं ते ऑलरेडी म्हणजे घेतलेलं होतं त्याने, तसंच आहे ते. आणि मग बाबांनी खात्री पटवून दिली की तोच मी आहे म्हणून त्या पंतांना ते कळलं आहे. मग दुसरे एक हरिश्चंद्र पितळे म्हणून होते, त्यांच्या मुलाला खूप फिट येत होत्या सारख्या. मग बाबांनी त्या फिट कशा बऱ्या केल्या. परत त्या पितळ्यांना 3 रुपये दिले आणि म्हणले पूर्वी तुला 2 दिले आहेत. मग ते विचार करत होते मी आणि बाबा पहिल्यांदाच भेटलो, अजून 2 रुपये कुठले. तर ते मुळात अक्कलकोट स्वामींचं त्यांच्या घराण्यामध्ये हे होतं रीतिरिवाज होता. आणि ते 2 रुपये पहिले पूजेत ठेवलेले पुढं मुलाने हरवले आणि मग ते आईनं लक्षात आणून दिलं. ते सगळं त्या पोथीमध्ये लिहिलेलं आहे.
एकदा काकांना वाटतं तर काका दीक्षितांना, काका महाजनींना, की पोती आपल्याला एक भागवताची बाबांच्या हातून प्रसाद म्हणून घ्यावी. मग ती पोती घेतली आणि बाबांच्या हातात दिली, पण बाबांनी काय ती त्यांना दिली नाही, तर श्याम्याला म्हणजेच माधवराव देशपांड्यांना दिली. अजून एक विष्णू सहस्त्रनामाची पोती होती, एक रामदासही बसायचा वाचत तिथं. त्याला कुठतरी मला आज जुलाब झाले, बरं नाही का, मला औषध आण म्हणून पाठवला आणि त्यांच्या पोत्यातून ते विष्णू सहस्त्रनाम काढून पण माधवरावाला दिलेलं आहे, त्यांच्यावर ते अनुग्रह केलेला आहे, असं त्या सप्तविशंती 27व्या अध्यायामध्ये आहे. मग भक्त लखीमचंद मुन्शी आणि बऱ्हाणपूरचे एक मेघा ब्राह्मण कुठला, उत्तर प्रदेशातला, तर बाबांनी का बंगाली ब्राह्मण, हा, तर बाबांनी कसं चिडी आपली पायाला बांधून जवळ आणतो तसं त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि माझ्या भेटीला ये म्हणून त्यांना ते दिसलं की अरे हे कुठेतरी फोटो दिसला पुढे आणि हे तेच गुरु आहेत असं ते कळलं. हे 28व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. मग मद्रदेशी म्हणजे मद्रासकडचे लोक आहे ते शिर्डी क्षेत्री आले, सगळे कुटुंब त्यांचं होतं आणि त्यांना कसं कळलेलं की बाबा सगळ्यांना दानदक्षिणा देतात म्हणून येऊन राहिले होते. आणि मग ते बाबांनी त्यांना नाहीच दिलं काही तेव्हा, आणि शेवटी दिलेलं आहे ते जेव्हा त्यांचं खरंच वृत्ती चांगली झाली तेव्हा त्यांना ते पैसे देऊन पुढे दर्शनाला पाठवलेलं आहे. एका पुढच्या अध्यायामध्ये रघुनाथराव तेंडुलकर नावाचे ग्रस्त होते. त्यांचा मुलगा पण परीक्षेला बसायचं घाबरत होता. ते परीक्षा प्रकार पण तू पास होशील जा सांगितलं, आणि खाजगीत नोकरी होती तर ती पेन्शन पण त्यांना पगारा एवढी वाढून त्या शेटजीनं दिलेली आहे. ही बाबांची लीला सांगितली आहे. पुढे 29व्या अध्यायामध्ये 29 अध्यायामध्ये भक्त डॉक्टर कॅप्टन हाटे आणि त्यांना स्वप्नात दिलं दर्शन, त्याचं कथानक सगळे 29व्यामध्ये आहे. आणि सप्तशृंगी देवीचे एक पुजारी असतात आणि त्यांना दर्शन मिळतं की काय कारणासाठी शिर्डीच्या संताचं दर्शन घ्या. आता तेव्हा शिर्डी काय लोकांना एवढी माहीत नव्हती, आतासारखं काही दळणवळणाची साधनं नव्हती, तर कुठलं गाव कुठंही माहीत नव्हतं. तर तेव्हाच बरोबर कोण पाठवलं तर श्यामरावला पाठवलं, श्याम्याला पाठवलं म्हणजे माधवराव देशपांड्यांना पाठवलं. त्यांच्या आईनं कधी नवस बोलला होता आणि तो फेडायला धाकट्या भावाच्या वेळचा 30 वर्षांचे गेले आणि मग ओळखी झाल्या आणि ते ग्रस्त मोठ्या आनंदाने श्यामरावाबरोबर शिर्डीला आले. त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये आहे त्रिशती म्हणजे 30व्या अध्यायात राहत्याचे शेठ चंदू खुशाल, पंजाबी ब्राह्मण एक रामलाल, या दोघांना स्वप्नात सांगितलं शिर्डीला मला भेटायला ये आणि त्यानुसार ते आलेले आहे. त्यानंतर पुढचा 31व्या अध्यायामध्ये विजयानंद नावाचा हा मद्रासी संन्यासी असतो आणि तो मानस सरोवराची प्रदक्षिणा करायला निघतो. आणि बाबांच्या तिथं आल्यावर त्याला उगाच आई मरणाचं नाही असं तार मिळते, आई आजारी, मग त्याला जायचं असतं. पण बाबांना माहीत असतं आईचा नाही तर ह्याचाच जीवनकाळ संपत आला आहे आणि रस्त्यात काहीतरी होण्यापेक्षा बाबा तिथं त्याला ठेवून घेतात आणि त्याला ते कथा काहीतरी कुठलं तरी एक चरित्र भगवद्गीता वगैरे वाचायला देतात आणि मग त्याचा अंत शिर्डीमध्येच झालेला आहे. मग आधी अन्नाचा कसा अपमान करू नये, कोणी बोललं घासभर खात तर कसं खावं, हे बाबांनी एक स्वतःचाच दाखला देत सांगितले की आम्ही चौघे होतो आणि सद्गुरूला रानावनात शोधत होतो. मग तो एक भिल्ल भेटला आम्हाला आदिवासी, तो म्हणला दमला असाल भाकर तुकडा खा, आम्ही कोणी खाल्ली नाही, आम्ही त्या हिस्त्र श्वापदामध्ये फिरत बसलो आणि मग पुढे आम्हाला ते कसं त्याच्याकडचं अन्न खाल्ल्यावरती सद्गुरू दिसले, अभिमान कसा गेला हे सांगितलं आहे. तसंच तो एक वाघ असतो सरकशीतला आणि त्याला खूप पोटाचा शूळ असतो आणि वाघ ओरडत असतो, त्याला बरं करण्यासाठी बाबांच्या इथं आणल्यावर बाबांच्या समोर आणल्याच ते बाबांच्या पायावर डोकं ठेवून तो गतप्राण झाला. त्यानंतर पुढचा अध्याय आहे त्रिशती म्हणजे 32वा अध्याय. मग याच्यामध्ये गोखलेबाईंनी उपोषण करणार सांगितलं होतं आणि बाबांनी त्यांचं उपोषण कसं काय फेडलं त्याचं दिलेलं आहे. त्याच्यानंतरच्या अध्यायामध्ये विभूतीची त्यांच्या हे दिलेली आहे, उदीचा महिमा दिलेला आहे. एक नारायण जानी कोण असतो त्यांचा मित्र, त्याला विंचू चावला. एका भक्ताच्या कन्यकेला ज्वर आला होता. चांदोरकराच्या मुलीला ती प्रसूती वेदना होती आणि उदी पाहिजे होती. मग ते स्वतः कसं एका संन्याशाच्या हाते पाठवली उदी आणि टांगा घेऊन कोण गेला, तर ते बाबांनीच केलं होतं सगळं. आणि हे सगळं उदीचं ते 33व्या अध्यायामध्ये महिमान उदीचं सांगितलेलं आहे. बाळाबुवा भजनकर कसे होते, त्यांना उदीनं कसं काय, म्हणजे लोक इतके हे होते नंतर की बाबांच्या नावाने रस्त्यावरची माती जरी घेऊन लावली तर त्यांची दुखणी बरी होत होती असं त्यामध्ये सांगितलेलं आहे.
मग भक्त हरिभाऊ कर्णिक होते कसे श्रद्धावंत, त्यांच्या दक्षिणेची कशी कथा आहे की ते दक्षिणा कशी कशी किती दिली त्याचं 33व्या अध्यायामध्ये आहे. मग मालेगावचे एक डॉक्टर पुतण्या हाड्याव्रणानं हे झाला होता, म्हणजे ते स्वतः डॉक्टर होता आणि त्या डॉक्टरांचा पुतण्या होता. भाऊ भक्त हरिभाऊ कर्णिक श्रद्धावंत आणि भाविक, त्याच्या दक्षिणेची कथा मोहक बोधप्रदायक त्रयत्रिशंती. कर्णिकांच्या दक्षिणेची अशी गोष्ट आहे की ते आले आणि बाबांना 1 रुपया दिला. खाली उतरले आणि परत त्यांच्या मनात असं होतं की बाबांना अजून 1 रुपया मला द्यायचा होता, पण काय ते मग झालं नाही. गर्दी वाढली, हे झालं, ते निघून गेले. मग पुढे काळारामाच्या देवळात दर्शनाला गेले नाशिकला. तिथं नरसिंग संत महाराज बसले होते, भक्त परिवार होता बाजूला. आणि अचानक महाराज उठले आणि त्याला म्हणले माझा रुपया दे. मग कर्णिकांना मनात मोठं आश्चर्य वाटलं की बाबांना मला 1 रुपया द्यायचा होता, पण कसं माझं मनोगत यांना कळलं आणि इकडून यांना कळलं. आणि मग त्यांनी ते 1 रुपया अजून मोठ्या आनंदाने त्या महाराजांना दिला आहे. म्हणजे साहेब बलात्कारी जबरदस्तीने खेचून मागत असत की दे माझं हे, पण ते बाबांना कशासाठी पाहिजे असतं, कारण जुना व्यवहार काही लोकांचा असतो देणे घेणे, तर पुन्हा पुन्हा ते ऋण राहू नये म्हणून केलेला असतो. पुढच्या अध्यायामध्ये आहे मालेगावचे एक डॉक्टर पुतण्या हाड्याप्रणे अतिजर्जर, पिल्ले डॉक्टर भक्त प्रवर, पीडित दुर्धर नारुणे. बापाजी श्री शिर्डीकर, ग्रंथीज्वरे कुटुंब जर्जर, एकही राणी लहान पोर, व्यतीत घोर आकडीने. हृदयाचे एक ग्रस्त, मुतकड्याने अत्यावस्थ, मुंबईचे एक प्रभुकायस्त, कुटुंबग्रस्त प्रसूती रोगे. उपरी निर्दिष्ट व्याधी उच्चाटन, केले उदिस्पर्शे करून, झाले न लागता क्षण, विरूपन रसाळ चतुस्त्रिशती. म्हणजे 34व्या अध्यायामध्ये काय आहे, मालेगावचे एक डॉक्टर, त्यांचा पुतण्या, त्याचा हाड्याव्रण बरा केला. एक पिल्ले म्हणून भक्त होते, त्यांना नारूचा रोग होता मोठा दुर्धर, तो बरा केला. सगळे तेवढे ते बरे झाले, त्यातले सगळे नारूचे किडे बाहेर पडले. एक बापाजी शिर्डीकर होते, त्यांच्या कुटुंबाला प्लेगचा प्रादुर्भाव झाला होता, तो उदीने बरा केला. एक इराणी लहान मुलं होतं, त्याला आकडी यायची, ती बरी केली. हरदा म्हणजे वर्धा असेल इथं. हरद्याचे एक ग्रस्त, मुतखडा, त्यांना कायम त्रास व्हायचा, तो बरा केला. मुंबईचे एक प्रभू म्हणून भक्त होते, त्यांच्या कुटुंबाला डिलेवरीमध्ये खूप त्रास व्हायचा. मग ते तिकडं गेले, पण ते बच्चू काही जन्माला वाचलं नाही, परंतु ती डिलेवरी एकदम सुलभ झाली. असं ते उदीनं सगळं हे गोष्ट त्याच्यामध्ये झालेली आहे. माझे निचे मित्र एक, निर्गुणाचे पूर्ण भजक, ते बनले मूर्तीपूजक, दशैनिक मात्रे दर्शनैक मात्रे करोनिया. धरमसिंह जेठाबाई ठक्कर, मुंबईचे एकस्वाली सीटर, सबीज द्राक्षे निर्बीज सत्वर, करुणे गुरुवर त्या देती. वांद्र्याचे एक कायस्थ, त्या निंदनीय स्वस्त, बाळा पाटील नेवासास्त, उच्च उदिप्रचित पंचविशंती. गोमांतकस्त ग्रस्त दोन, नवस करती भिन्न भिन्न, एक सेवावृत्ती लागून, दुजा स्तेन शोधार्थ. दोघांनाही नवस विस्मृती, साई समर्थ देती स्मृती. त्रिकाळ ज्ञान ब्रह्मांड व्याप्ती, कीर्ती कोण वर्णील. औरंगाबाद सखाराम जाया, पुत्रार्थ धावे साईच्या पाया. इच्छापूर्ती श्रीफळ देऊन या, कथन कथाया षटत्रिशंती. चावडी समारंभ सोहळा, इतरत्र पाहण्या मिळे विरळा. हे माडवरती पाहुणे डोळा, कथा रसाळ सप्तत्रिशती. महाजनींचे एक मित्र होते, ते निर्गुणाची पूजा करायचे, पण ते कसे बाबांचं दर्शन घेऊन मूर्तीचे पूजक बनले, त्याची कथा आहे. त्यानंतर धरमसिंह जेठाबाई ठक्कर एक मुंबईचे सॉलिसिटर होते, बाबांच्या दर्शनाला गेले. जाताना काहीतरी घ्यायचं म्हणून द्राक्षे घेऊन गेले, पण ती द्राक्षे होती सगळी, आता बघा मिळत नाही ती द्राक्षे. पूर्वी सगळ्या द्राक्षामध्ये बी असायचं आणि थोडीफार सीडलेस द्राक्षे मिळायची. तर मग त्यांना ते आवडत नसत, पण त्यातनं त्यांना जेवढी द्राक्ष दिली त्या सगळ्यातल्या बिया नष्ट केल्या बाबांनी, निर्बीज करून दाखवल्या त्या. अजून एक वांद्राचे कायस्थ होते, ज्यांना झोप येत नव्हती, मग ती पण त्या उदीनं त्यांना झोप आली. हे 35व्या अध्यायामध्ये सगळं सांगितलेलं आहे. मग गोव्याची 2 लोकं होती, ती बाबांच्या दर्शनाला आलेली. दोघांचे वेगवेगळे नवस होते. एकानं कशासाठी होता, तर सेवानिवृत्तीसाठी होता काय कारणाने. दुसऱ्याचा काय होता, तर चोरीचा शोध, त्याचं सगळं सामान गेलं होतं, तेव्हाचा काय जो होता तो.
मग बाबांनी स्वतःवरूनच त्या दोघांना कथा सांगितल्या आणि त्याचं स्मरण करून दिलं. दोघांना समजलं की ह्या आपल्याच कथा आहेत आणि बाबा आपल्याला सांगत आहे, त्यांना नवसाचं स्मरण करून दिलं. मग पुढच्या अध्यायामध्ये आहे 36व्या. औरंगाबादचे एक सखाराम म्हणून होते ग्रस्त, त्यांच्या बायकोला पुत्र पाहिजे होता आणि मग ते बाबांचं पाय धरायला आली. मग तिला ते शेवटी श्रीफळ दिलं आणि ते सगळं सांगितलं आहे. 37व्या अध्यायामध्ये चावडीपासून मशिदीपासून चावडीला कसे वाजत गाजत बाबांना सगळे नेत असत त्याचं वर्णन सगळं हेमाडपंतांनी स्वतःच्या डोळ्यांची मिरवणूक पाहिली आहे आणि त्याच्यासाठी ते दिलेलं आहे. हांडी माझी पदार्थ भिन्न, शिजवणी करती नाना पक्वान, देती सर्वा प्रसाद भोजन, वर्णन मनोहर अष्टत्रिशंती, त्वद्विधी प्रणिपातेन या गीता श्लोकाचे विवरण, सांगती चांदोर करा लागून, संस्कृताभिमान हरावया, दृष्टांत देऊनी संत नृपती, बापूसाहेब बुट्टीप्रती, मंदिर बांधण्या आज्ञापिती, 39 त्रिशती वृत्तांत एकोणचत्वारिशती वृत्तांत, मातुश्रीचे व्रत उद्यापन, देव घालती ब्राह्मण भोजन, बाबास देती निमंत्रण, पत्रलेखन करोनिया, यतिवेश धारण करुणी, तद्दिनी येतो विभूती तीन, ब्राह्मणा समवेत जाती जेवण, नकळे बिंदान गुरुरायाचे, दृष्टांत देऊनी हेमाडास, बाबा येती भोजनास, छबिरूपी धरुणी वेश, वर्णन सुरस चत्वारिशती, छबीचीच कथा विस्तारून, सांगती कवी भक्ता लागून, सद्गुरूचे अर्थक्य महिमान, निरूपण रमणीय रसाळ, धारण करुणी रुद्रावतार, होती लाल खैद्रांगार, करती गाळीचा भडीमार, क्रोधे देवावर श्री साई, नित्यनेमे ज्ञानेश्वरी, वाच म्हणती साई श्रीहरी, स्वप्ने कथिती वाचनाची परी, हेमाड विवरी 144, भक्तदात्यांनी त्रिपुंड लेपना, साई निधन पूर्व सूचना, सुखविले रामचंद्र निधना, तसेच मरणाता त्यांच्या, साई सद्गुरु निर्याण वार्ता, उपजवी श्रोत्या उद्विग्नता, व्याकुळ करी हेमाड चित्ता, कथा पुंता द्विचत्वारिशती, बाबांचा निधन वृत्तांत, पूर्ण अध्याय पूर्ण निभ्रांत, तोची संपूर्ण हेमाडपंत, कर्त त्रिचतुश्चत्वारिशत. मग 38व्या अध्यायामध्ये बाबा हंडीमध्ये वेगवेगळे पदार्थ शिजवायचे, लोकांना खाऊ घालायचे. पण ज्याला नॉनव्हेज नाही आवडत, ज्याने कधी खाल्लं नाही, त्याला काय बाबांनी कधी बाटवलेलं नाही आहे. मग जरा नानासाहेब चांदोरकरांचा संस्कृत अभिमान होता, तत्वद्विधी प्रणिपातेनं याच्या वेळीचा दृष्टांत बाबांनी गीतेचं प्रवचन देऊन 39व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. मग पुढे एक देव नावाचे ग्रस्त आहे, त्यांच्या आईनं बरीच व्रत केली होती, तर त्याचं एकत्र उद्यापन करावं असा त्यांचा विचार होता. आणि मग ते ब्राह्मण भोजन घालायचं, तर बाबांना निमंत्रण दिलं होतं की मी येणार आहे, म्हणजे तुम्ही या म्हणून. तर बाबांनी येईन सांगितलं आणि एकटा नाही येणार तर सोबत 2 माणसं घेऊन येईन. मग हे आपले प्रत्यक्षात वाट बघत राहिले बाबांची. तर त्याच्या आधी ते ग्रस्त तिथं गेले होते काही मदत मागण्यासाठी. ते बोललेले की तुम्ही नंतर या, तुम्ही महिन्याभराने या. तर तेच ग्रस्त आले परत आणि सांगितलं की अजून 2 आमच्या आहेत. ते म्हणे तुम्ही आता ते हे मागायला आलात का, म्हणजे काय वर्गणी गोळा करायला आलात का. तर नाही म्हणे, माझी 2 माणसं आम्हाला जेवायचं. आणि ते जेवून गेले. पण ह्यांना काय ते कळलं नाही की हे बाबाच त्यांच्या रूपाने आलेले आहेत. ते त्या पुढच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे 39व्या अध्यायामध्ये. मग 40व्या अध्यायामध्ये हेमाडपंतालाच सांगितलं ना, चत्वारिशती म्हणजे 40वा, की तुझ्याकडे आज मी येणार आहे जेवायला. म्हणून त्याने सगळं आपलं करून ठेवलं. एक आसन बाबांचं मोकळं ठेवलं आणि मग ते एक तिथलेच मुसलमान ग्रस्त होते त्या गावातले, आणि ते अचानक ती छबी म्हणजे बाबांचं फोटो घेऊन आले. आणि त्यात पुढच्या अध्यायात पण त्याचंच विवरण केलेलं आहे की त्या गृहस्थांनी कशी काय ती दिली, का दिला तो फोटो आणून, त्याच वेळेला कसे आले, याचं सगळं वर्णन त्या 2 अध्यायामध्ये आहे. मग 41व्या अध्यायामध्ये देवांवरती जगदा कसा रुद्रावतार धारण केला. देव मामलेदार होत्या आणि शिव्या शाप दिल्या, आणि कसं त्यांना ती पोथी वाचायची होती. ज्ञानेश्वरीचा नित्यनेम त्यांचा होत नव्हता आणि म्हणून ते बाबांकडे आले. त्यांना वाटलं तर बाबांनी मला सांगावं ज्ञानेश्वरी वाच. तर ते दुसऱ्या बाळा शिंपेला का कोणाला तरी विचारायला लागले की तू म्हणजे कसा अनुग्रह केला बाबा, तुझ्यावर कसं हे झाले. मग त्याचा बाबांना राग आला की तू दुसऱ्याला कशाला विचारतोस, मलाच विचार. आणि मग ते असं 41व्या अध्यायामध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे.
मग 42व्या अध्यायामध्ये काय आहे, तर एक भक्त येतो आणि तो बाबांना त्रिपुंड काढतो कपाळाला. मग ती लोक म्हणतात की आमचं चालत नाही, ह्यांचं कसं चालतं हो, तर अरे पण त्याने मला चकवलं, फसवलं. आणि सायली आपणच जाणार आहे त्याची 1 वर्ष आधी सूचना दिली होती आणि तात्याचं मरण चुकवलं. रामचंद्र पाटील होते शिर्डीकर, त्यांचं मरण चुकवलं. तात्या पाटलाचं मरण होतं, ते बाबा दुसऱ्याजवळ बोलले होते तात्याचं काही खरं नाही, तर ते तात्याचं नसून स्वतःची गोष्ट बोलले होते. मग पुढचे जे 2-3 अध्याय आहेत 42, 43, 44, इतकं मनाला वाईट वाटतं ते मी पण रडले वाचताना. हे सगळे बाबांच्या निर्वाणाचे अध्याय आहेत. द्विचत्वारिशती, त्रिचत्वारिशती, हे सगळे 41, 42, 43 बाबांच्या निर्वाणाचे अध्याय आहेत. एकदा काकासाहेब दीक्षित काका व माधवा समवेत वाचित असताना भगवत शंकित मानसी जाळले. माधवराव शंका निरसत समाधान न पवे दीक्षित चित्त. आनंदराव पाखाडे स्वप्न कथित करत शंकर निरसेचे. मग हे बाबा गेल्यानंतरचा अध्याय आहे. काका महाजनी, काका दीक्षित आणि हे माधव, तर हे तिघं होते, भागवत वाचत होते. तर काहीतरी शंका होती त्यामध्ये आणि मग त्याचं ते समाधान कसं केलं, ह्यांना सगळे चिठ्ठ्या टाकून बाबांना विचारायची सवय ना. मग तेव्हाच ते आनंद पाखाडे नावाच्या ग्रस्ताला स्वप्नात बाबा दिसले, त्याचे पाय दिसले. हां, ती शंका अशी होती, नवनाथाचा अध्याय वाचत होते. मग त्यांना वाटलं त्या काकांना महाजनींना की म्हणजे एवढी आम्ही कसं काय, त्यांच्या एवढे कष्ट आम्हाला कसे काय घेता येतील, जे नवनाथांनी त्या विद्या मिळवण्यासाठी केले, तर आमचं काय नाही. मग ते असे लगेच उद्विग्न झाले की आम्ही आयुष्यात काय नाही केलं, आम्ही कसली भक्ती केली. तेव्हा मग त्या आनंदराव पाखाड्याला बाबा समुद्रात बसलेले दिसले आणि खाली पाय होते आणि ते पायवर दिसले आणि त्यांनी सांगितलं की माधवाला श्याम्याला हे धोतर दे. तर मग तिथं त्यांना कळलं की बाबांनी सांगितले मनाला काही हे करू नको, माझ्या पायी तू लक्ष ठेव. असं आड्यास टांगेल्या फळीवरी माळसापती कान निद्रा करी. साई समर्थ शंका निवारी कथा कुसरी पंचचत्वारिशती. 35व्या अध्यायामध्ये 45व्या अध्यायामध्ये सांगितलं की त्या फळीवर मीच बाबा झोपेन, माझ्या जागीतून तुझ्या जागी मी होऊ शकत नाही. जागीचं बैसवनी अटन सर्वत्र दावित जना चमत्कृती सत्य. काशी गया गमन विचित्र अद्भुत चरित्र बाबांचे. मग ते एकदा मुंजीला वगैरे चांदोरकरांनी बोलवलं, काका दीक्षितांनी लग्नाला बोलवलं आणि मग ते श्यामा म्हणला की बाबा चला. बाबा म्हणले मी येतो आणि त्या लोकांनी सांगितलं काय, अरे श्याम्याच्या आधी मी इथं येणार आहे, काळजी करू नको. तर ते बाबा श्याम्याकडनंच नेलेली मूर्ती असती त्या काशी गया प्रया आणि अयोध्या. तर त्या गयेमध्ये त्या गुरुजीच्या घरी तीच मूर्ती होती जी श्याम्याने दिल्ली होती. आणि मग तिथं एकमेकाचा खूप आनंद झाला की ह्याच ग्रस्ताच्या घरी मी उतरलो होतो आणि ह्याच्याकडनंच मी ते फोटो आणलेला आहे वगैरे. ते सर्व त्या 2-3 अध्यायामध्ये दिलेलं आहे. एका जागेत बसून बाबांनी आटन शटन म्हणजे हिंडणे फिरणे सर्व लोकांना दाखविले. काशी गया गमन विचित्र. मग ते चांदोरकराच्या मुलाचं लग्न, हे चांदोरकराचं मुलाचं लग्न आणि श्याम्याला जायला कसं ते कथा ती सगळी सांगितले. काका दीक्षितांच्या मुलाचं लग्न चांदोरकराच्या मुलांची मुंजे ॲक्च्युअली याच्यामध्ये, तर ते कसं जायचं ते सगळं त्यामध्ये आहे. मग अशीच एका आई मंडोकाची कहाणी होती, लोभी धनको रिणकोची 3 जन्माची कहाणी त्या पुढच्या अध्यायामध्ये बाबांनी सांगितलेली आहे. तर तो आहे 46-47 अध्याय आहे तो 47वा. की मग ते एका जन्मामध्ये धनको रिणको असतात, तो त्याचं बुडवतो. मग दुसऱ्या जन्मात तो पुजाऱ्याची मुलगी तो नवरा होतो, मग तीच जमीन माझी. मग तिसऱ्या जन्मात ते साप आणि बेडूक होतात आणि बेडकाला साप गिळतो. मग ते बाबांनी कसं सोडवलं आणि त्याला एक जणाला कसंही ठेवलं. तिथं हे दिलं की कुणाचं ऋण बुडवू नका, कुणाचं उगाच हत्या करू नका, हे सर्व बाबांनी तिथं लोकांना सांगितलं आहे. अद्वय पूर्वजन्मकथन करते साई बुखेत सावित्री नयन. रम्य मधुर पवित्र घन कथा वर्णन षटचत्वारी. ऐसीच एक अहिमंडुकाची किंवा लोभी धनको रिणकोची पूर्वपीठिका कथितीसाची. साई विरंची हरिहर वैरहत्या आणि ऋण फेडण्या कारणे पूर्ण जन्मन. करविती बाबा कथा मृतपान हद्यकथन सप्तचत्वारिशती. 47व्या अध्यायामध्ये सांगितलंय सगळे की वैर हत्या आणि ऋणासाठी पुन्हा माणसाला जन्माला यावं लागतं. एक शेवडे भक्त प्रवर एक भाविक सपटणे कर. एकाचा वकिली परीक्षा प्रकार
कृपा तुझ्यावर अष्टचत्वारिशती, म्हणजे 48व्या अध्यायामध्ये जे शेवडे होतात एक अभाविक सपटणेकर. मग ते आधी बाबांवर त्यांचा विश्वास नसतो, बाबांची परीक्षा घ्यायला आले असतात, पण मग कसं बाबा त्यांच्या मनातली प्रत्येक गोष्ट ओळखून दाखवतात. आणि एक वकिली परीक्षा, म्हणजे हे सपटणेकर कसा विचार करतो, हे शेवडे म्हणलेत म्हणून मी जातो, माझं काही बाबांवरती मोठं हे नाही आहे, प्रेम नाही आहे. पण मग बाबा त्याच्या मनातल्या सगळ्या शंका आधीच बोलून दाखवतात स्वतःच, आणि मग तो पण बाबांचा कसा भक्त होतो ते 48व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. हरी कान्होबा मुंबई निवासी, स्वामी सोमदेव कुटील मानसी, संत परीक्षणार्थ श्री शैलधीसी, आले अभिमानासी धरोनिया. दर्शन केव्हा मनोगत कथिले, दोघे तत्काळ लज्जित झाले, साई चरणी मन वेदले, पापणी माले जन्मांतरीचे. बाबा सन्निध बसले असता, स्त्रीरूप दे कोणी विकार वंशता, उपजे चांदोरकराचे चित्ता, वर्णिले वार्ता एकोपंचाशती. मग अजून ते एक हरी कान्होबा नावाचे भक्त होते, तर ते सोमदेवांना सांगितले. सोमदेव म्हणजे तिकडचे उत्तर प्रदेशाकडचे मोठे हे होते, योगी होते, संत होते. आणि मग बाबांच्या दर्शनाला गेले, मग लांबनंच मशिदीवरचं निशाण बघून म्हणले, हा कसला योगी, हा तर ह्याला निशाणं पाहिजे, चवऱ्या पाहिजे. पण जवळ गेल्यावर बाबांचं दर्शन घेताच एवढं मनाला असं गंगा जमुना वाहू लागल्या. आणि मग बाबा हाकून लागले, चल म्हणे, तू मी कसला संत, मी तर निशाणं लावतो. मग ते शेवटी तो मनुष्य शिर्डीत राहिला आणि पुढे तिकडून गेले. मग ते हरिद्वारला मुख्य संत म्हणून होते, असं त्यांचं सांगितलं आहे. दुसरं आहे, एकदा एक बुरखाधारी आले, ते लोक, एक फॅमिली आली, त्या स्त्रीला घोषा होता, म्हणून नाना तिथनं उठत होते, तर बाबा म्हणले राहू दे, कशाला उठायला पाहिजे. मग तेवढी देखणी होती की नानांचं लक्ष चुकून 2-4 वेळा तिच्याकडे गेलं, मग ते नजर चुकू लागले. मग बाबांचा तो उपदेश दिला की बघणं म्हणजे काय मोठा गुन्हा नाही आहे कुणाकडे, सुंदर वस्तू आहे तर माणूस बघणारच, पण त्याच्यामध्ये हे नको, काय नको, तुमचा वाईट भाव नको, असं सांगितलेलं आहे. मग पुढं हाच अध्याय आणला आहे, स्वदिती प्रणिपातेनं, याचा अध्यायामध्ये काय आहे 45व्या, तर त्याचंच कसं काय ते निरूपण सांगितलेलं आहे. आणि पूर्ण ते सगळं तत्त्वज्ञान आहे की जे आपल्याला समजलंच नाही. मग हरी सीताराम म्हणजे कोण, अरे दीक्षित काका. आणि एक दीक्षित हरी सीताराम, भक्त धुरंधर बाळराम, नांदेड वकील पुंडलिक नाम, शिर्डी प्रथम कैसे आले, एकेकाची कथा अद्भुत, श्रवणी श्रोते होत विस्मित, भक्त मनोदधी उचंबळत, वृत्तवर्णिती एकपंचाशती. करुणी ग्रंथ सिंहावलोकन, मागुनी घेत पसायदान, खलाचे खलत्व घालवून, संत सज्जन रक्षण करावे, सद्गुरु चरणी लीन होऊन, मस्तक लेखनी अर्पण करून, सर्व ग्रंथ संपवून, कृतार्थ द्विपंचाशती. मग 51व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की ग्रंथाचं सिंहावलोकन, आणि एक नांदेडचे वकील, एक पहिल्यांदा काका दीक्षित कसे आले, मग बाबांचेच कसे झाले, दीक्षितवाडा कसा बांधला, सगळे कसे भेटले, त्याचं वर्णन आहे. मग 52व्या अध्यायामध्ये तत्वज्ञानचं आहे मागचं, त्वदिती प्रणिपातेनं, याच्यावरती सांगून 52 अध्याय कुणी संपवले, हेमाडांनी संपवले. मग हा 53वा अध्याय हे जे कोण लेखक आहेत त्यांनी पुढे संपवलेला आहे. हेमाड म्हणजे ते दाभोळकर त्यांचं खरं नाव. एवं साई सच्चरिताध्याय पूर्ण करती गोविंदराय, प्रेमे बंधून त्यांचे पाय, नमितो गुरुमाय विश्वाची. अध्यायासार कथिका, तिलाच वदती अवतरणिका, कैवल्यपुरीची सत्पथिका, मुमुक्षू रसिका जी होय, शेल्यास रक्त्याचा पदर, म्हणून करतीला अव्वेर, परिदास विनविती एकवार, चतुर श्रोती परिसावी, शेलाना शिशु गोंडस नीट, बांधावी ना वाईट दीट, अवतरणिका ही काळी थीट, बाळधीट त्या लावी. ग्रंथ सुंदर षड्रसान्न, अध्यार्थ पदार्थ भिन्न, अशेष पचनात कृपान, तदर्थ लेखन अवतरणिका. ग्रंथ सुरभी सदाफळा, अध्याय वयव सुची विमला, दृष्ट न व्हावी घाले गळा, जिरुमणी माळा अवतरणिका. असो आता अध्याय पद्धती, पंत हेमाळजी आचरती, ती कथितो यथामती, सादर श्रुती परिसावी. मग असे 52 अध्याय हेमाडांनी केले, आणि मग हेमाडांचं पण निधन झालं. मग हे बहुतेक दास शब्द आलाय म्हणजे दासगण असावेत असा अंदाज आहे माझा, की त्यांनी हा 53वा अध्याय, अवतरणिका म्हणजे काय, सगळ्या ग्रंथाचं प्रत्येक अध्यायाचं सार करायचं आणि ते लावायचं.
तर म्हणे आता मी हे लिहिलंय खरं, पण जसं काय पैठणीला एखादा कसा तरी तुटका पदर लावलाय तसं तुम्हाला वाटेल, तर ते तुम्ही अवेअर करू नका. जसं लहान बाळाला दृष्ट लागावे म्हणून काळे तीट लावतात, त्यानं बाळ कसं धीट होतं, तसं म्हणे मी हे लावलेलं आहे, समजून घ्या तुम्ही. किंवा खूप असं अन्न एकदम षड्रस पदार्थ गोड पक्वानं बिकवानं खाल्लं की पचावं म्हणून जसं ताक देतात, तशी अवतरणिका तुम्ही समजून घ्या. हा ग्रंथ म्हणजे कामधेनू आहे, आणि ह्याचं कधी तुम्ही म्हणजे दृष्ट लागू नये म्हणून काळ्या मण्याची माळ घालतात ना, तसे ते कामधेनूच्या गळ्यामध्ये ग्रंथरूपी गाईच्या गळ्यात घालतात, जनावरांच्या गळ्यात पण काळ्या माळा असतात, तशा मी माळा ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आता हेमाडांची कशी अध्याय पद्धती होती ती मी तुम्हाला सांगतो. प्रथम अध्यायी सद्गुरुस्तवन, नंतर करती वेदांत निरूपण, साई ब्रह्मस्वरूप वर्णन, अनुभव कथन तदनंतर. मूळचेच हे माड व्युत्पन्न, त्यात सद्गुरु साई प्रसन्न, तक्षणी केले प्रतिभा संपन्न, ग्रंथ पक्वान्न निर्मावया. जय अनुभवतील त्याची गोडी, बंद तेच जन्म मरण नाडी, निर्वाण पदाची वतनवाडी, अक्षय जोडी मिळेल. हे माडांची रसाळ वाचा, साई प्रसाद लाभसाचा, योग्य पय इक्षु रसाचा, ग्रंथाचा थाट काय वानावा. असतील बहुत ग्रंथकार, नये प्रसाद वाणीचा अधिकार, जैसे लादे सद्गुरु साचार, विश्वाधार रमापती. जरी केले विद्या अध्ययन, न निपदे ऐसे ग्रंथलेखन, सद्गुरु कृपे वाचून सत्यवचन त्रिवार. कोण वाणील श्री साई सच्चरिता, किती अनुपम ग्रंथ योग्यता, लादला हे माड पंथा समकर्ता, परमसौभाग्यता मुमुक्षुची. यावत ग्रंथ महितळी, तावत कीर्ती भूमंडळी, गोविंदराये केले दिवाळी, वेळीच मुमुक्षु कारणे. ग्रंथ बाप धन्य धन्य, साई सद्गुरु प्रसादजन्य, मुमुक्षु जीवा होईल मान्य, विचार दैन्य फेडील. अनंत जन्मीचा सुकृत ठेवा, मुन्नी घडली साई सेवा, मिळला मधुर गोविंदरावा, मेवा ग्रंथ लेखनाचा. पंत हे माड कट्टे भक्त, कवी वेदांत विद्यासक्त, साई सद्गुरु पदानुरक्त, दिवानक्त असती की. वेदांत विषय अतिघन, विरक्ती भक्ती ज्ञान जोड देऊन, ऐसा ग्रंथ करणे निर्माण, गुरुकृपे विण दुर्घट. अध्यानवत की हे मकोंदणे, जडली त्यात अमोल रत्ने, त्यातील अर्थ प्रभा किरणे, मत प्रयत्ने गोविंदराये. नाना अध्याय सुगंध सुमनमाळा, अर्पितसे साई सद्गुरु गळा, गोविंदमती प्रेमळ बाळा, निर्मळ भावे करोनिया. नाना अध्याय शुद्ध हेमकुंभ, त्यातच साई सच्चरित गंगा 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 गंगाभ. गंगाभ म्हणजे गंगेचं पाणी भरलेलं, भरून ठेवितो रघुनाथ डिंब, मुमुक्षु दंब दौडावया. रघुनाथ डिंब म्हणजे रघुनाथांचा पुत्र. बघा शब्द किती वापरला. डिंब म्हणजे जेव्हा प्रजननाच्या वेळी ते असं गोल असतात, स्पर्म असतो एक आणि एक ओहम असतो बाईचं, त्याला डिंब हा शब्द आहे. काय कुठल्याही प्रजननाला डिंब शब्द आहे. मग त्या रघुनाथ डिंबानी ह्यांचा जन्म झाला. हे गोविंद रघुनाथ दाभोळकर ह्या लेखकांचं नाव आहे, ज्यांचं नाव टोपण नाव हेमाडपंत आहे. तर यांनी आता दिलं की मी तर केले म्हणे त्यांनी 52 अध्याय. तर त्यांच्या लेखनाची पद्धती सांगतो. पहिलं ते सगळ्या सद्गुरूंना स्तवन करायचे, मग थोडं वेदांताचं निरूपण करायचे, आणि मग कथाभाग सांगायचे. तर हे मुळातच हेमाड स्वतः हे कसे होते, मुळात आधी व्युत्पन्न म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य होते, आणि वरून त्यांना काय झालं तर सद्गुरू साईंचा हे मिळाला, आशीर्वाद मिळाला, आणि मग त्यांनी एवढा छान ग्रंथ केला आहे. जोपर्यंत हा ग्रंथ पृथ्वीवर आहे तोपर्यंत हेमाडांचं पण नाव राहणार आहे. आणि जशी काही ह्या गोविंदरावांनी ग्रंथ करून एक प्रकारे ही दिवाळीच केलेली आहे, असं या लेखकांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. हे मुळात निर्मळ भावाने नाना अध्याय म्हणजे कसे सोन्याचे घट आहेत, आणि त्यामध्ये त्यांनी साई चरित्र म्हणजे गंगेचं पाणी भरून ठेवलेलं आहे. असे रघुनाथांचे सूत आहेत ते गोविंदराव रघुनाथ दाभोळकर त्यांचं नाव आहे. तर एवढे ग्रंथ झाले असतील पण असा ग्रंथ होणार नाही. नाना ग्रंथ रणांगण नभ, उपविती अध्याय शस्तंभ, मर्दुनी असुर दर्पाभिनंद दंभ, रघुनाथ डिंब मातृ मती खडगे, ग्रंथरत्न जळत पंचारती, अध्याय कथार्थ स्नेहसूत्र ज्योती, विरक्ती शांती घेऊन येती, संत नृपती ओवाळण्या, ग्रंथमाया विश्वमोहिनी, अध्याय बाहू उंच उभवणी,
कथार्थ केयूर काय शृंगारुनी सज्जालंगनी साई ब्रह्मा. म्हणजे ग्रंथ म्हणजे पंचारती आहे. स्नेहाच्या प्रेमाच्या ज्योती उजळल्या आहेत आणि संतांची सगळ्या किंवा साई नृपती संतांची आरती चालू आहे. ग्रंथ म्हणजे जसं काय विश्वमोहिनी आहे. विश्वमोहिनी माहिती ना, मोहिनीच्या नृत्यानं भस्मासूर आणि मग स्वतःचे बाहू उंच उभवून मोराचं रूप घेऊन शृंगार करून साईला साई नावाच्या ब्रह्मला आलिंगन करण्यासाठी तो उद्युक्त आहे. साई सच्चरित ग्रंथ सम्राट अध्याय रम्य चतुर भाट श्रद्धा ज्ञान वेदांत थाट वैभव अपाट वांताती. साई सच्चरित परमार्थ हाट एकेका अध्याय त्यातील पेठ अनुभव कथा वस्तू दाट रचिल्या नीट कैवरे. म्हणजे साईंचं चरित्र म्हणजे एक प्रकारची बाजारपेठ आहे, हाट आहे, बाजार आहे. आणि एक एक अध्याय म्हणजे एक एक पेठ बसवलेली आहे आणि छान अशा अनुभवाच्या वस्तू तिथं दाटपणे रचल्या आहेत, फक्त तुम्हाला घेता आल्या पाहिजे. ग्रंथ गंगा पात्र विराट अध्याय रचना सुबक घाट ग्रंथ रसामृत प्रवाह आचाट सामर्थ्य अफाट गुरुकृपेचे. ग्रंथ नव्हे हा कल्पवृक्ष संसारी जना वाटे वृक्ष मुमुक्षु भाविका केवळ मोक्ष अनुभव प्रत्यक्ष पावया. हा नुसता ग्रंथ नाही तर हा एक कल्पवृक्ष आहे आणि संसारिक लोकांना नको वाटेल का नेहमी नेहमी काय तेच तेच ऐकायचं. पण जे मुमुक्षु आहे, ज्यांना पुढची वाट बघायची आहे, त्या लोकांना मात्र जसं काही मोक्ष मिळाल्यासारखं वाटेल. यासच म्हणावे खरे स्मारक संस्कृतीत संस्कृती तमतापहारक मोहमाया निरयतारक शांतिदायक अक्षय. ग्रंथकार राव गोविंद सद्गुरु साई सद्गुरु रूपदारविंद नित्य नवा मधु मकरंद चाकित मिलिंद ओणी. म्हणजे हे ग्रंथकार जे आहेत गोविंद दाभोळकर ते जसे काही भुंगा आहेत आणि साईंच्या पदाला साईंची पद म्हणजे कमळ आणि त्या कमळातला रस ते रोज चाकत होते. उपनामतयांचे दाभोळकर आंग्ल प्रभू सेवा तत्पर विद्या विनय आचार विचार अधिकार संपन्न ते असती. रकुमाई त्यांची गृहिणी सुशील भाविक सद्गुणखाणी पतिपरायण विनतवाणी साई चरणी दृढ भाव. मग ह्यांचं उपनाम काय दाभोळकर आहे आडनाव. आणि आंग्ल प्रभू सेवा तत्पर म्हणजे इंग्रजांची सेवा चाकरी बजावलेले. मग सगळ्या बाजूनं ते हुशार होते, सगळं येत होतं त्यांना. आणि मग त्यांचे बायकोचं नाव रुक्मिणी आणि ती पण साईंच्या चरणी दृढ भक्ती असणारी सुशील अशी ती बाई होती. वेंगुर्ल्या सन्निध दाभोळी मूळ वस्ती तेथे झाली केळवे ग्रामीण नंतर केली वस्ती वाढवडली कवीच्या. शके 1781 शुक्ल पंचमी मृगशिर मानसी रघुनाथ भाऱ्या लक्ष्मीच्या कुशी जन्मती पुण्यराशी गोविंद. गौड सारस्वत ब्राह्मण जाती गोत्र भारद्वाज वय सप्तती आषाढ शुक्ल नवमी तिथी दिगंत गती 1851. शके 1844 ग्रंथ आरंभिला चैत्र राशी 52 अध्याय ज्येष्ठ मासी 51 शके 51 पूर्ण केले. गोविंदरावा एकची सूत 5 दुहिता 4 विवाहित सुत विवाहित वैद्यक शिकत सुता अविवाहित शिकेतेची. आता कथितो पारायण पद्धती. मग या लेखकाची थोडी माहिती दिली. यांचा जन्म कुठं, यांचं गाव कसं. आज एवढ्या रसाळवाणीनं 52 अध्याय लिहायचं काय खाऊ आहे का. तर मूळ हे वेंगुर्ल्याजवळचं दाभोळी गाव आहे, तिथले आहेत ते मूळ. आणि नंतर केळव्याला त्यांनी वस्ती केली आहे. आणि त्यांचे जन्म कधीचा आहे तर 1781चा त्यांचा जन्म आहे. शुक्ल पंचमी मृगशीर मासी. त्यांच्या आईचं नाव लक्ष्मी आहे आणि गौड सारस्वत जातीने ब्राह्मण भारद्वाज गोत्र आहे. आणि आषाढ शुक्ल नवमीला ते दिवंत गती पातले. म्हणजे साधारण 71 वर्षाचं आयुष्य ते जगले. 1844ला ग्रंथ करायला त्यांनी सुरुवात केली तर 52 अध्याय त्यांचे 51ला पूर्ण झाले. म्हणजे 6 ते 7 वर्ष ते अध्याय कथा गोळा करत असत. मग त्यांना एक मुलगा होता आणि 5 मुली होत्या. त्यातल्या 4 विवाहिता होत्या. ते गेले तेव्हा एक अविवाहित होती. तर ती मुलगी आणि हा मुलगा हे दोघं पण वैद्यकशास्त्र शिकत होते. आता पारायणाची पद्धती कशी आहे ती सांगतो. आता कथितो पारायण पद्धती तैशीच सप्ताहाची सुगम रीती दिदली गुरुचरित्री व अन्य ग्रंथी पावधान श्रोती द्यावे
चोखट करुणी अंतःकरण भक्तिभावे करावे पारायण एक द्विवा त्रिहनी पूर्ण साई नारायण तोषेल अथवा करावा सप्ताह गोड मिळेल पुण्य संपत्तीची जोड साई पूर्वील मनीचे कोड भवभय मोड होईल प्रारंभ करून गुरुवासरी उषकाली स्नानानंतरी बसावे आपल्या आसनावरी उरकुनी सत्वर नित्यकर्म मंडप घालावा रम्य विस्तीर्ण रंभा कर्दळी वसनादी करून उपरी सुंदर आच्छादन घालून विभूषित करावा त्यात करावे उच्चासन भोवती काढाव्या भिन्न भिन्न रंगवल्ल्या रंगपूर्ण नयन सुभग असाव्या साई सद्गुरु प्रतिमा करून अथवा सुंदर छबी घेऊन उच्चासने ठेवावी जपून करुणी वंदन प्रेम भावे चिनाशुंकी ग्रंथ बांधोनी चिनाशुक्की म्हणजे काय रेशमी वस्त्रात गुरु सन्निध त्या ठेवून पंचोपार चारे उभयता पूजुनी आरंभ वाचने करावा व्रतस्थ राहावे अष्टवासर करावा गोरसवा फलाहार अथवा भारजित धान्य प्रकार नक्तरुचिरवा एक भुक्त प्राची दिशी मुख करून सद्गुरु मूर्ती मने आठवून करावे स्वस्त मने करून ग्रंथ वाचन मोद बरे अष्ट अष्ट आणि सप्त अष्टशत अष्टसप्त एवं करावा पाठ करावा दिन सात अवतरणिका फक्त अष्टमहानी अष्टमदिनी व्रतपारणा करुणी नैवेद्य साई नारायणा सुग्रास भोजन आपतिष्ट ब्राह्मणा दक्षिणा यथाशक्ती द्यावी अवंतुनी वैदिक ब्राह्मणा करावी निशिवेद घोषणा पर्य शर्करा पान संभवना देवंतन मना निव्हावे अंती वंदुनी सद्गुरुचरणा अर्पावी त्या उचित दक्षिणा धाडावी ती भांडार भुवना संस्थान निर्वी वर्धना कारणे येणे तोषेल साई भगवान देईल भक्तापासाय दान छेदिल भवभय लेलिहान लेलिहान म्हणजे तुमचं साप कसं काय छेदिल भवभय लेलिहान दाविल निधान मोक्षाचे श्रोते संत माहेर घर पडेल अवतरणिका विसर द्यावे ग्रंथार्थावर नजर विनवी किंकर पायाते श्रोते सज्जन कृतांत काळ असो दासावर दयाडळ ठेवून तुमच्या चरणी बाळ प्रार्थी बाळ बाबांचा उणे अधिक असेल जे जे ते माझे मजला द्यावे मजला माझे सार घेऊन चित्त विराजे की जे ऐसे श्रोते तुम्ही नमो साई शिवनंदना नमो साई कमलासना नमो साई मधुसूदना पंचवदना साई नमो नमो साई आत्रिनंदना नमो साई पाकशासना नमो साई निशारमणा नमो साई वन्नी नारायणा साई नमो नमो साई रुक्मिणीवरा नमो साई चिद्भास्करा नमो साई ज्ञानसागरा ज्ञानेश्वरा साई नमो अवतरणिका वाक्य पुष्पांजली तैसीच नमन नामावली प्रार्थी अर्पुनी गुरुपद कमळी साई माऊली संतोषे इति श्री साई सद्गुरु प्रेरिते दासबाबा बाळ विरचिते श्री साई समर्थ चरिते अवतरणिका नाम त्रिपंचाशतोम अध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. इतर ग्रंथात जशी पारायणाची परिस्थिती सांगतात तशीच सांगितलेली आहे. भक्तिभावानं आपल्याच्यानं होईल तसं त्याने करावं. आता त्या काळात ते शक्य होतं. सांगितलं एक मोठा मंडप घाला, केळीने सुशोभित करा, एक उच्च आसन करा, त्याच्यावर साईंची मूर्ती किंवा साईंची प्रतिमा ठेवा, कडेनं सुंदर सुंदर रांगोळ्या काढा आणि मग तुम्ही ते पारायण 1 दिवस 3 दिवस 7 दिवस असं गुरुचरित्रात जसं आहे तसं ते पारायण तुम्ही करायचं आहे. सकाळी चांगलं छान सुचिरभूत होऊन आंघोळ वगैरे करून नवरा बायको उभयतानी ते ग्रंथ साईंच्या तसबिरीपाशी ठेवा, त्याची पूजा करा, पूर्वेकडे मुख करा, सद्गुरूचं मन आठवा, रूप आठवा मनामध्ये आणि मग तुम्ही त्याला सुरुवात करा. मग 8 8 आणि 7 परत 8 6 8 7 असा अध्याय सांगितलेत. पहिल्या दिवशी 8 8 आणि 7 असे घ्यायचे किंवा 7 दिवसात घ्याल तर रोज 1 दिवस 8 मग 8 मग 7 3 दिवस, मग परत 8 परत 6 परत 8 परत 7 हे झालं 7 दिवसाचं. आणि पारायणाच्या दिवशी ही जी आहे शेवटचा अध्याय जो आता केला आहे अवतरणिका ते ठेवा. साईंवरती जर तुम्ही
तुमचं चित्त ठेवलं तर सगळे दाखवलेत. साई शिव, साई विष्णू, साई ब्रह्मा, साई शंकर, साई कृष्ण, साई दत्त, असं सगळ्यांचं रूप घेऊन त्यांनी साईंना वंदन केलं. म्हणजे सर्व रूपात साई आहेत असं सांगितलं. आणि शेवटचा अध्याय करणाऱ्यांचं नाव आहे दास बाबा बाळ. बाळ बाबा दास किंवा बाबा दास बाळ कोण माहीत नाही. ते त्यांनी शेवट हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे आणि इथं हा अध्याय पूर्ण झाला आहे. आणि आता मी जी फोटो हा शेवटचा ठेवणार आहे तो गोविंदराव दाभोळकर अर्थात हेमाड पंथ यांचा फोटो ठेवून आपण अध्यायाचा शेवट लेखकाच्या देखील चरणी नमन करून, त्यांच्यामुळं आपल्याला एवढा रसास्वाद मिळाला, एवढ्या सुंदर कथा मिळाल्या बाबांच्या, तर आपण त्यांना शतशत नमन करून इथे हा ग्रंथ संपवित आहोत. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.